राम राम मंडळी, आर आर महादेव, जय शिवराय भावनो. डिसेंबरच्या महिन्यामध्ये पाऊस चालू आहे. आपल्याकडे तर भारतामध्ये पाऊस झाला गेला येऊन, परंतु आमच्याकडे आता पाऊस आला इथे. आणि पाऊस कसा आहे माहिती आहे का, म्हणजे भारतासारखा नसतो एवढा स्पीडमध्ये. इथे ना थोडा पाऊस जर आला ना तर थोडं कठीण होतं समजा काम करण्यासाठी आम्हाला. आता आम्ही आलोत काम करण्यासाठी आणि पाऊस चालू आहे म्हणून बसलो एका ठिकाणी जाऊन. आतमध्ये काम करायचं आहे आणि पाऊस जेव्हा ड्युटीला जायचं असतं ना तेव्हा पाऊस आहे ना येत नाहीये, आणि ड्युटीवरती आलो ना साईटवरती आणि मग पाऊस येतो. आता बघा एक खुला लागतं थोडा. ऐसा थोड़ा मेरे देखो, मैं ऐसे टाइप पे कर रहा हूँ, ऐसे थोड़ा वीडियो. आणि माझ्यासोबत हे बघा आमचा टेक्निशियन, हे आमचे टेक्निशियन आहे, मल्टी टेक्निशियन आहे विनोद भाई. तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे हिमाचल प्रदेशचे आहेत. आता बसलो आम्ही. खुलेगा अभी, खुल गया बारिश विनोद भाई, हो गया खुल गया बारिश देखी नाही खुला. आणि काय झालं ना त्या पावसामध्ये ना कंप्लेंटवर कंप्लेंट आहेत आमच्याकडे. कंप्लेंट खूप आहेत आहे ना विनोद भाई. अभी क्या करेंगे बारिश में. बघितली दुबईची आम्ही. और इस तरह फ्री फेस में आता रहेगा मैं. मैं तो ले आएगा आपका साथ भाई कसं से. दुबईची आम्ही गरमी बघितली, दुबईचा आम्ही पाऊस पण बघितला, दुबईची थंडी पण बघितली. काय फैमिली वाले आदमी है हमारे को वाले. हाँ तो तुम जाओ भाई, मैं तो नहीं लगाएगा वायर 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 में हाथ. क्या अपना इंडिया जैसा थोड़ी होगा भाई, ट्रिप होगा ना. इंडिया में वही ट्रिप नहीं होते. ट्रिप जब जब लगती है ना तो अच्छे से लगती है फिर. मैं तो सोच रहा सो जाओ अभी. मौसम भी इतना अच्छा है, एसी का भी जरूरत नहीं है. बहुत ठंडा लग रहा है बाहर, खूप थंडी आहे बाहेर. बस चालू आहे आमचं इकडून तिकडं पळणं. कुठं जातोय चाय पितोय, जातोय चाय पितोय. आणि काही लोक आहेत ना कडले स्थानिक लोक, ते पावसाचा मस्त आनंद घेतात बघा. पूर्ण पावसात निघले ते गाड्या घेऊ. मोबाईलमध्ये असं वाटतं ना ऊन पडलं, नाही पण ऊन नाही पडलं. हे मला वाटतं कॅमेराचा काहीतरी शॉट आहे. तुम्हाला बाहेर दाखवतो मी, थांबा बाहेर. हे बघा हवा पण सुरू आहे. हे बघा कशा गाड्या चालल्यात पूर्ण पावसात. वाव. वही गा रहा है बारिश में बीच में. बघितलं का बाहेर लांब. अजून आज भी ठीक आहे ना, बारिश आहे का बोलता ना आज भी बारिश. हाँ बारिश है. मग आता काय करणार आहे आम्ही, आता बाहेर पण जाऊ शकत नाही व्हिडिओ बनवायला. थोडं जर भिजलो तर आजारी पडलं तर मग कठीण आहे आम्हाला. आज चालू आहे आमचं काम असं, पाऊस असो, ऊन असो, गरमी असो, दुबईचं काम चालूच असणार आहे. हे आम्ही फुजेरामध्ये आहे आणि दुबईमध्ये रात्री खूप पाऊस झाला होता, आम्हाला माहिती पडलं. काही आमच्या माणसांनी सांगितलं की दुबईला पण पाऊस आहे, शारजामध्ये पाऊस आहे, फुजेरात पाऊस आहे. सगळ्यात जास्त पाऊस फुजेरात पडतोय. पण पाऊस म्हणजे थांबत येतं. 15-20 मिनटं पाऊस येतो थांबतोय, 15-20 मिनटं पाऊस येतो थांबतोय. आणि मग आम्ही बसून आहे आमच्या गाडीमध्ये मस्त आरामात बसून चालू आहे. बाकी वातावरण सगळं चांगलं आहे. बाकी दुबईमध्ये सगळे आम्ही मस्त आहोत, खुश आहोत, हॅपी आहोत. एवढा काही पाऊस जर काही असेल तर मग कंपनी काम वगैरे सगळं बंद करते. मग आम्हाला अलाउड नाही बाहेर निघण्याचं. जास्त पाऊस असेल किंवा जास्त काही वादळवाळा येत असेल तर त्याच्यामुळे मग आम्हाला गाडी रोडावरती अलाउड नाही. गव्हर्नमेंट लगेच वॉर्निंग देते, लगेच सांगते की बाहेर कोणी निघायचं नाही, सगळे आपले सुरक्षित आपल्या रूममध्ये बसा. तर असं आहे, थोडा पाऊस चालू आहे म्हणून लोक आहेत बाहेर. पण ते जास्त पाऊस आला ना तर गव्हर्नमेंटची वॉर्निंग आली ना मग कोणीच बाहेर पडणार नाही. मग सगळे आपल्या रूममध्ये बसणार, पाऊस येणार, पाऊस जाणार. तर बघा का महाराष्ट्रामध्ये पण थंडी सुरू आहे ना. आणि आमच्याकडं पण आता पाऊस हे काही जास्त नाही, अजून 2-3 दिवस पाऊस पडेल आणि बाकी मग पाऊस वगैरे काही दिसणार नाही. कारण की आता डिसेंबरचा महिना ना, डिसेंबरच्या महिन्यात तिकडं थंडी आहे. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी हे 3 महिने आहेत ना. या 3 महिन्यात तिथं खूप थंडी असणार आहे. म्हणजे थंडी असणार आहे. आणि मग बाकी जो जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये ऊन,
मग मे मध्ये कडक ऊन, मग जून आणि जुलै मग भारतामध्ये पाऊस पडेल आणि मग इकडं भयानक गरमी असणार आहे. तर वातावरण असं चेंज आहे इकडे. नवीन माणसाला थोडं वेगळं वाटतं, थोडं वातावरणामध्ये ॲडजस्ट व्हायला वेळ लागतो. परंतु आता आम्हाला एवढे वर्ष झाले तर आम्ही इथं या वातावरणात मिसळून गेलेलो आहोत आम्ही.